या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका अध्यक्ष आदरणीय राजाजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। साहेबांचं सहर्ष स्वागत। त्यानंतर कर्जत तालुका भाजपा सहचिटणीस आदरणीय वसंत महाडिक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत। आणि त्यानंतर चिंचवली ग्रामपंचायतीच्या सन्माननीय उपसरपंच मॅडम आदरणीय सुप्रिया ताई भगत मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यानंतर आपण त्यांच्या समेत पाहतोय कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष नम्रता ताई कांदळगावकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। नम्रता ताईंचं देखील हार्दिक स्वागत। त्याच समवेत महाराष्ट्र किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र किसान मोर्चा उपाध्यक्ष सुनील गोगटे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। आणि त्यानंतर युवा मोर्चा रायगड जिल्हा खजिनदार या ठिकाणी मिनेशजी मसने साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचंही स्वागत। आणि त्याचबरोबर तालुका युवा शहर अध्यक्ष सर्वेशजी गोगटे साहेब हे देखील उपस्थित झालेत। आणि साहेबांच्या उपस्थितीत फायनल मॅचची सुरुवात आणि पहिली विकेट फायनल मॅच मध्ये इथून गोज डाऊन होताना पहिला फलंदाज इथून आउट होत असताना मोठा धक्का आहे तो दुर्वा 11 सावले टीमला। आणि फलंदाज जयवंत मोडक परतीचा प्रवास करत असताना अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल झाली आणि अंधारातून प्रकाशाकडे जात असताना 32 संघामधून टॉप ठरले हे दोन संघ। आणि टॉप ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पात्र जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष निलेशजी पिंपरकर देखील या ठिकाणी आहेत। आणि युवा मोर्चा रायगड जिल्हा भाजपा चिटणीस आदरणीय दिनेश माधव रसाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% भाजपाचा नारा देत या क्रीडा स्पर्धेचं धूमधडाक्यात आपण सुरुवात केली। आणि त्यानंतर मात्र प्रचंड मोठ्या उत्साहात या क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी सुरुवात झाली। आदरणीय किशोर शेठ ठाकरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। ठाकरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। त्यानंतर जोरदार या ठिकाणी लढत होईल ती फायनल सामन्याची। गेम इज ऑन, हर्षल लोंगले इज ऑन बॉलिंग मार्क आणि फायनल सामन्याची ही सुरुवात। फटका भारी आहे या ठिकाणी। अक्षय मोडकच्या बॅट मधून भरदा वेगाने चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पार। अक्षय मोडकचा हा पहिला वार ठोकलाय फायनल मॅच मध्ये चौकार। चंचे साहेब देखील उपस्थित झाले। साहेब आपण या ठिकाणी यावं, आपलंही स्वागत। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील जोरदार स्ट्रॉंग अपील मैदानाच्या आतमध्ये हाऊस झॅट ही अपील। आणि या दरम्यान पंचांचा निर्णय हा डिसिजन येण्यापूर्वी डिस्कशन होईल आणि आफ्टर डिस्कशन अंपायरचा डिसिजन या ठिकाणी येईल। सो मी खेळाडूंना विनंती करेल की आपण आपापल्या पोझिशन मध्ये चला, कारण 4 ओव्हरची मॅच आहे। संध्याकाळ झालेली आहे 5:15 वाजले। किमान 1 तास या मॅचला जाईल आणि बक्षीस समारंभाला देखील किमान अर्धा तास म्हणजे 1 ते सव्वा तास किंवा 1.5 तास जाऊ शकतो। त्यामुळे प्लीज टाइम मॅनेज करा, आपण आपल्या पोझिशन मध्ये पोहोचा प्लीज। डिसिजन येईल पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी आपल्या पोझिशन मध्ये पोहोचा। आदरणीय या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत तालुक्याचे सन्माननीय भाजपाचे कार्यकर्ते त्याचबरोबर उद्योजक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणजे ज्यांची ओळख आहे आदरणीय किशोरजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। आणि त्यांच्या समवेत जयेशजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत। 100% भाजपाचा नारा देत कर्जत तालुक्यातील
पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड भाजपा पार्टी आयोजित ही क्रीडा स्पर्धा अत्यंत मानाची सन्मानाची, कारण या वर्षी सीझन मध्ये मी भरपूर स्पर्धा पाहिल्या, पण 30,000 क्रमांकाच्या वर स्पर्धा आयोजित होत नव्हत्या. आपल्या खेळाडूंना पाहिजे तशी मोठी संधी मिळत नव्हती आणि पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टीने भाजपा नमो चषकाच्या माध्यमातून 40,000 रुपये क्रमांकाची स्पर्धा उभारली आणि त्या स्पर्धेचा हा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये हर्षल लोंगले. केतन धुळेसाठी हा चेंडू हर्षल लोंगलेचा, डॉट बॉलची इथून फेक झाली आणि पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये आज हर्षल लोंगलेने प्रत्येक सामन्यामध्ये धावा खर्च केल्या, पण फायनल मध्ये खरं तर त्याच्या बॉलिंग मधून एक सुसाट वेगाने चेंडूंचा मारा सुरू आहे. पण समोर मात्र केतन धुळे सावळे संघाचा हा मजबूत बांध्याचा खेळाडू सध्या स्ट्राईक वरती बॅटिंग करतोय. खोला टाकला होता चेंडू, युक्तीचा वापर झाला, युक्तीने नाही तर खरं तर शक्तीने केतन धुळे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर गोलंदाज तयार, हर्षल पुन्हा एकदा चेंडूची फेक करेल. केतन धुलेच्या बॅट मधून फायनलच्या मॅच मध्ये सावळे संघासाठी हा फटका, चेंडू सीमा पार, केतन धुलेचा आलाय चौकार. पॉवर प्ले मध्ये दमदार बॅटिंग, दुर्वा 11 सावळे संघाचा स्कोर या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 10 या अंकावरती. आणि काय मजा आली या क्रीडा स्पर्धेमध्ये. कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय किरण ठाकरे साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी या फायनल मॅच मध्ये 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल, चौकार हॅट्रिक साठी देखील 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1111 रुपयाचा कॅश प्राइज. भरपूर कॅश प्राइज किरण ठाकरे साहेबांच्या माध्यमातून. आणि पहिलाच बॉल मागे मागे ठोकलाय, चौकार. आता मात्र फायनलची रंगत वाढेल, कारण जे बक्षीस पाहिजे होतं किरण ठाकरे साहेबांकडून ते आपल्या बक्षीस वाढलंय. ज्यांच्या आयोजनाने या क्रीडा स्पर्धेला 4 चांद लागले, रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. इथून मात्र गौतम धुळेचा हा फटका, सिंगल रन इथून मिळेल. धावा फलकावरती धावा लागल्या त्या मात्र 15. आता गेम बदललाय. सुरुवातीला 2-3 बॉल वरती धावा नव्हत्या, जसं आता कॅश प्राइज लागला. दिनेश माधव रसाळ साहेबांनी खरं तर आपल्या नेतृत्वाखाली खरं तर 100% भाजपाचा नारा देत पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड आयोजित भाजपा नमो चषकाची ही 4 दिवसाची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आणि गौतम धुळेच्या साथीला केतन धुळेचा हा फटका हुशारीने केला, ढकललाय चेंडू. दुसऱ्या धावेचा कॉल वेगाने धावलाय, डेंजर झोन कडे होता फलंदाज. पंचांना या ठिकाणी पाहावं लागेल, रेफर केलंय आणि आता आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे. तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की थोडा दूर आहे लाईन पासून, याची चेकिंग केलं जाईल. आणि धोक्याची घंटा आहे. दुर्वा 11 सावळे संघ, खरं तर दुर्वा 11 सावळे संघ म्हणजे कौशल्य पंचायत समितीचे विभाग प्रमुख शिवसेनेचे आदरणीय गणेश मोडक दादा यांचा हा संघ. आणि इथून फलंदाज आउट असेल, फलंदाज आउट, लाईन पासून दूर राहिला केतन धुळे, कारण त्याला माहिती होतं मध्ये थोडा थांबला, थोडा दचकला तो आणि त्या कारणास्तव एक मोठी विकेट. सावळे संघाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दारादिर्दी पडत असताना आता नवीन बॅटर प्रसाद मोडक मैदानाच्या डीजे बजाव.
सॉलिड सॉलिड बॅटिंग सुरू आहे प्रसाद मोडकची. अभी नाही तो कभी नाही. भाजपा नमो चषकाची कर्जत तालुक्यातील मानाची स्पर्धा आणि चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ उतरलेत. तर चॅम्पियन पदाची कोणती टीम दावेदार होईल त्यासाठी सुरू असलेला हा फायनलचा अंतिम सामना. पुन्हा प्रसाद मोडकचा रिव्हर्स अटेम्प्ट. खोल के मार प्रसाद मोडक. पुन्हा एकदा चौकार. मिळवलेत किरण ठाकरे साहेबांचे 1111. घमासान युद्ध फायनलचं आणि घमासान युद्धामध्ये आक्रमण आहे ते दुर्वा 11 सावळे संघाच्या प्रसाद मोडकचं. मोठा प्लॅटफॉर्म, मोठा स्टेज, पाहुण्यांची गर्दी आणि ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते आदरणीय मंगेशजी मस्कर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना फायनलची अंतिम मॅच आणि मंगेशजी मस्कर साहेब या ठिकाणी अत्यंत मानाने सन्मानाने या ठिकाणी दिनेश माधव रसाळ साहेबांचं स्वागत करत असताना मी आपल्याला विनंती करेल की साहेब आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावं. भारतीय जनता पार्टी आयोजित क्रीडा स्पर्धा भाजपा नमो चषक 100% भाजपाचा नारा देत इथून दुर्वा 11 सावळे संघ स्कोर कार्ड वरती धावा पोहोचल्यात 28 या अंकावरती आणि गोलंदाजावरती तुटून हल्ला केला तो मात्र प्रसाद मोडकने. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा फलकावरती आहेत आणि 28 धावा संख्येला आता पुढे घेऊन जायचंय त्याची जबाबदारी घेतली प्रसाद मोडकने आणि साथीला तो मात्र गौतम धुळे. श्रीपती बाबा अनुराग 11 उमरोली संघ, अनुराग सोनावळे यांनी पॅक केलेला हा संघ आणि उमरोली संघाने या वर्षी 5 ट्रॉफी जिंकल्या. 3 ट्रॉफी कर्जत तालुक्याच्या बाहेर जिंकल्या. 2 पनवेल येथे, 1 बदलापूर मध्ये, 1 भाकरीचा पाडा येथे आणि 1 स्पर्धा दामत येथे नाईट टुर्नामेंट जिंकली. तो उमरोली संघ फिल्डिंग करतोय तर दुसरीकडे 3 ट्रॉफी जिंकणारा दुर्वा 11 सावळे संघ बॅटिंग करतोय. प्रसाद मोडकच्या बॅट मधून आडव्या बॅटने मिड विकेटला खेळाडू आहे चेतन. फिल्डिंग दमदार आणि इथे रन मिळेल ती मात्र फक्त 1. 2 ओव्हर 2 चेंडू रन झाल्यात पहिल्या इनिंग मध्ये 30. खरं तर या फटक्यांची गरज आहे आता कारण श्रीपती बाबा उमरोली आज 3 संघांना या संघाने पराभूत केलं.
टॉप टीमला शिवशक्ती कडाव संघाला पराभूत केलं, त्यानंतर वावलोली संघाला पराभूत केलं, मोहाची वाडी संघाला पराभूत केलं आणि आता फायनल खेळतोय तो मात्र दुर्वा 11 सावळे संघाची. खरं तर दत्ता चंचल साहेबांचा नेरळपाडा संघ इथे उपस्थित झाला नाही सेमीफायनल साठी, अन्यथा ही मॅच उमरोली आणि नेरळपाडाची होती सेमीफायनलची. इथून मात्र गौतम दुलेने हलक्या हाताने टोलवला, खेळाडू दूर आहे, दुसरीचा कॉल असे वेगवान धावलेत. सुपर रनिंग राखली आहे, 2 धावा. खरं तर जेव्हा हे खेळाडू प्रॅक्टिस करतात ना, घरचे नेहमी म्हणत असतात की कोणी जर विचारलं की तुमचा बाळा कुठे गेलाय, तर खरं आई मम्मी देखील सहज सांगते की आमचा बाळा खरं तर उन्हाळायला गेलाय. पण त्यांची प्रॅक्टिस, त्यांचा सराव मैदानाच्या आतमध्ये, त्यांचं प्रात्यक्षिक ते मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. आणि काय रनिंग राखली आहे, 3 बॉल संपले, धावा झाल्या तर मात्र 32. आणि मेन म्हणजे क्रिकेटमध्ये पैसा काहीच नाही, तर मानाची सन्मानाची ही ट्रॉफी जिंकणं आणि विपक्षी टीमवरती आम्ही भारी ठरलो हे दाखवणं, हे फक्त क्रिकेटमध्ये आहे. आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न आता आपले हे खेळाडू करताय. गुड फिटनेस आणि गुड बॅटिंग क्वालिटी दुर्वा 11 सावळे संघ आणि गुड बॉलिंग श्रीपती बाबा उमरोली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. बाहेर होता चेंडू, गौतम दुलेने टोलवला, गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला, आउटफील्ड फास्ट आहे, थोडा स्लोप आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा केल्यात कंप्लीट. 4 बॉल 34 धावा, धावा फलकावरती आहे दुर्वा 11 सावळे संघाच्या. भाजप नमो चषकाची ही क्रीडा स्पर्धा, खरं तर युट्यूब वरती आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आणि स्टार टेनिस वर्ल्ड च्या माध्यमातून युट्यूब वरती बरेचसे प्रेक्षक या फायनल सामन्याचा आनंद घेतात आणि मोठ्या प्रमाणात पाहुणे या ठिकाणी भाजप नमो चषकामध्ये आपण पाहतोय. गौतम धुलेसाठी ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू होता, अक्षय लोंगलेचा 5वा चेंडू इथून समाप्त झाला आणि 5 चेंडू आणि 34 धावा, धावा फलकावरती दुर्वा 11 सावळे संघाच्या. इथून जिंकलात तर खरं तर ही मानाची भाजपा नमो चषकाची ट्रॉफी घेऊन जाईल. दोनही संघ ट्रॉफीचे हकदार आहेत, पण क्रमांक कोणता येईल यासाठी मात्र ही फायनलची मॅच आहे. खरं तर वाजत गाजत या संघाची मिरवणूक देखील गावकरी काढतील अशी ही ट्रॉफी आहे. फटका भारी आहे गौतम धुलेचा, ऑन साइडला हर्षल लोंगले बॉल पर्यंत पोहोचला, एक सिंगलने ओव्हर इथून कंप्लीट. 7 धावांची फक्त ओव्हर आली, 35 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुर्वा 11 सावळे संघाची. आणि काय मेहनत राहिली. पात्र जिल्हा परिषद वार्ड आयोजित भारतीय जनता पार्टी आयोजित ही स्पर्धा होती आणि पात्र जिल्हा परिषद भाजपा अध्यक्ष खरं तर निलेशजी पिंपरकर साहेब असतील आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब असतील यांच्या वतीने या भव्य दिव्य आयोजनाचं आणि 4 दिवसाची स्पर्धा यशस्वी करून दाखवली. खरं तर हे 32 संघ म्हणजे 32 गावाचे 1 गाव 11 प्रमाणे 32 संघ होते, म्हणजे किमान 32 संघातील जे खेळाडू इथे खेळले त्यांच्या प्रेक्षकांनी युट्यूब वरती घर बसल्या स्मार्ट टीव्ही वरती ही मॅच बघली. म्हणजे 100% भाजपाचा नारा देत आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये घराघरामध्ये आता भाजपा पोहोचवण्याचं काम क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिनेश माधव रसाळ साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केले. याबद्दल त्यांचं कौतुक करूया, एकदा टाळ होऊन जाऊ द्या दिनेश माधव रसाळ साहेबांसाठी आणि जय गावदेव ब्रदर्स 11 धोत्रे संघासाठी. कारण भाजपा पार्टी वाढवण्यासाठी जी मेहनत किरणजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर कर्जत तालुका भाजपा अध्यक्ष राजाजी भगत साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी घेत आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी दिनेश माधव रसाळ साहेब आणि त्याचबरोबर ज्येष्ठ या विभागातील नेते म्हणजे काशीनाथजी रसाळ साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने उभी केलेली ही क्रीडा स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आणि शेवटची ओव्हर घेऊन आलाय तो मात्र भावेश अर्थात उमरोलीचा बंटी. पहिला बॉल गौतम धुळे, पहिला आक्रमणाचा हा षटकार, करारा जवाब आहे गोलंदाजाला आणि प्रत्युत्तर नाहीये भावेशकडे या फटक्याचं आणि षटकाराने टोटल संख्या पोहोचली ती मात्र 41 या अंकावरती 41.
जावा धाव फलकावरती येत आणि रुपेश झुले मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि बंटी अर्थात भावेश बॉलिंग मार्क वरती सज्ज. ओव्हर नंबर 4 चा हा तिसरा बॉल. स्कूप करण्याचा प्रयत्न होता फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू तर पोहोचलाय. बॉल तर कॅरी केलाय पण एक्झॅक्ट चेंडू कुठे लागला तर लेग बायच्या स्वरूपातली ही धाव आहे. शरीराला चेंडू आदळला आणि ही सिंगल रन. धावा फलकावरती धावा आहे ते मात्र 42. खरं तर या फायनल मॅचला आदरणीय सुप्रियाताई बघत असतील, नम्रताताई देखील बघतायत की कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. फार काळ त्यांना मैदानावरती जाण्याची संधी मिळत असेल कारण आता महिला देखील कमी नाही आहेत. इंटरनॅशनल लेवलवरती आता महिलांचं देखील क्रिकेट खेळवलं जातं पण खरं तर आपल्याकडे महिलांचं क्रिकेट तेवढं होत नाही. पण आता जी संधी बघण्याची मिळते खरं तर मॅडमही खुश आहेत की इतका चांगला माहोल, नदीच्या किनारी हे गाव आणि 32 संघ आणि भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा सहभाग, पाहुण्यांची गर्दी. दुपारच्या सत्रामध्ये कर्जत कालापूरचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड देखील या स्पर्धेच्या ठिकाणी येऊन गेले आणि यावेळेला प्रसाद मोडक ऑन फायर. खतरनाक शॉट, कडक शॉट, माइंड ब्लोइंग, वुड फंटास्टिक सिक्सर तो मात्र प्रसाद मोडकचा. थँक्यू डीजे. 4 बॉल आणि 48 धावा फायनल मध्ये दुर्वा इलेव्हन सावळे संघाच्या. आणि प्रसाद मोडक खरं तर आपल्या संघासाठी जबरदस्त इनिंग खेळतोय फायनल मध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न होता, सिकलचा अटेम्प्ट घेतला जाईल. 48 मध्ये एका धावेची ऍडिशन होईल आणि 49. दुर्वा इलेव्हन सावळे संघ खरं तर दुसऱ्या दिवशी या स्पर्धेमध्ये बलाढ्य वाटणाऱ्या चिंचवली संघाला त्यांनी पराभूत केलं आणि चिंचवली संघ आता 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती राहील. आणि दुर्वा इलेव्हन सावळे संघाने चिंचवली संघाला पराभूत करून ही फायनलची मॅच गाठली आणि श्रीपती बाबा उमरोली संघाने श्री 11 मोहाचीवाडी संघाला पराभूत करून नेरळपाडा संघ आल्या नसल्याने त्यांना सेमीफायनल न खेळता फायनलची एंट्री भेटली. दत्ता चंद्र साहेब पोहोचले पण संघ पोहोचला असता तर फाईट झाली असती. ती मात्र उमरोली संघासोबत 1 रन आली. बॅटच्या साह्याने ती धाव आहे प्रसादच्या खात्यात जाईल आणि 49 धावा. बंटी अर्थात भावेश उमरोलीचा शेवटचा बॉल इथून टाकला जाईल फायनल मॅचचा. इथून एका धावेचा जरूर कॉल आहे आणि पंचांचा निर्णय येईल. मिलिंद कोळंबे सरांचा इशारा आला. 49 धावा उभारल्यात तर दुर्वा इलेव्हन सावळे संघाने आणि 50 धावांचं टार्गेट असेल ते मात्र टीम श्रीपती बाबा अनुराग इलेव्हन उमरोली या संघाला. आणि शिस्त बघा क्रिकेट मधली. आता 11 खेळाडू एका सरळ लाईन मध्ये मैदानाला अभिवादन करत, मैदानाला वंदन करत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील आणि ही शिस्त सुनीलजी गोपटे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. एकदा मी विनंती करेन सर्वांना, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुनीलजी गोपटे साहेबांसाठी आणि त्यांचा सन्मान
या ठिकाणी दिनेश माधव रसाळ साहेब यांचा शुभ हस्ते, निलेशजी पिंपरकर साहेबांचे शुभ हस्ते अत्यंत मानाने सन्मानाने या ठिकाणी मायेची सन्मानाची शाल भारतीय जनता पार्टी भाजपा नमो चषकामध्ये महाराष्ट्र किसान मोर्चा उपाध्यक्ष सुनीलजी गोगटे साहेबांना स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल. साहेबांचा अत्यंत मानाने सन्मान होत असताना भाजपा नमो चषकामध्ये सुनीलजी गोगटे साहेबांचं सहर्ष सहर्ष स्वागत. वॉर्म वेलकम सुनीलजी गोगटे साहेब की आपण या क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि आपलं सहर्ष सहर्ष स्वागत या ठिकाणी करत असताना मनपूर्वक धन्यवाद सुनीलजी गोगटे साहेब. त्यानंतर या ठिकाणी आपण सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करतोय कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आदरणीय तालुका अध्यक्ष आदरणीय राजजी भगत साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. खरं तर फायनलची ही मॅच आणि मानाचा हा सन्मान राजजी भगत साहेबांचा. खरं तर कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून देखील होतं आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तथा कर्जत तालुक्यातील यशस्वी उद्योजक किशोरजी ठाकरे साहेबांचा सत्कार यानंतर केला जाईल. मी विनंती करेल किशोरजी ठाकरे साहेबांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण करावा. सनी दुलेने जर विकेट हॅट्रिक कमावली तर मेघराज ऐनकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्ष नम्रताताई कांदळगावकर यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. आणि श्रीपती बाबा उमरोली संघासाठी कॅश प्राइज आहे. जर कोणत्या खेळाडूने पाहुणे ज्या ठिकाणी बसले स्टेजच्या समोर जर षटकार ठोकला तर महाराष्ट्र किसान मोर्चा उपाध्यक्ष सुनीलजी गोगटे साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर पाहुण्यांच्या पुढ्यात जर चेंडू पडला तर 1000 तुम्हाला मिळणार. आणि जर जो संघ जिंकणार त्या विजेत्या संघाला संदीप शेठ रसाळ यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पैसा पैसा मनाची श्रीमंती धनाची श्रीमंती सुद्धा अथवा या स्पर्धेवरती. आणि आपण नम्रताताई कांदळगावकर यांचा सन्मान या ठिकाणी अत्यंत मानाने ताईंना आपण सन्मानित करतोय. मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. या दरम्यान रन घेण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यानंतर या ठिकाणी आपण सन्माननीय उपसरपंच चिंचवलीच्या आदरणीय सुप्रियाताई भगत यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सुप्रिया ताईंना देखील या ठिकाणी अत्यंत मानाने सन्मानित केलं जाईल. अत्यंत सन्मानाने आपण सन्मान करतोय. चेंडू या ठिकाणी किती झाले स्कोरर? तिसऱ्या पंचांची मागणी होते. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि या दरम्यान सुप्रियाताई भगत सन्माननीय उपसरपंच चिंचवलीच्या यांचा सन्मान या ठिकाणी भाजपा नमो चषकामध्ये आपण अत्यंत मानाचं सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन केला जातो. आणि मैदानाच्या आतमध्ये धुमाकूल फलंदाजांचा बोलबाला एसबीसीसी उमरोलीचा धडाका. त्यानंतर आपण आदरणीय नेरल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच त्याचबरोबर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आदरणीय मंगेशजी म्हस्कर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अत्यंत मानाने सन्मानाने मंगेशजी म्हस्कर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. भाजपा नमो चषकामध्ये साहेबांचं स्वागत. मनपूर्वक धन्यवाद मंगेशजी म्हस्कर साहेब. आपण या क्रीडा स्पर्धेला भाजपा नमो चषकाला आपली सदिच्छा भेट आणि अत्यंत आदरपूर्वक मंगेशजी म्हस्कर साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या दरम्यान सामना देखील सुरू आहे. पाहुण्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतो. त्यानंतर कर्जत तालुका भाजपा सहचिटणीस आदरणीय वसंत महाडिक सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्कोरर आपण मॅच कडे फोकस करा. या दरम्यान सामना देखील पहिल्या षटकामध्ये आणि कर्जत तालुका भाजपा सहचिटणीस वसंतजी महाडिक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. पहिली ओव्हर या ठिकाणी समाप्त झाली. स्कोर आमच्यापर्यंत तुम्ही इन्फॉर्म करा.
येस कॅमेरामॅन, आपण आता सत्काराकडे फोकस करा. 1 ओव्हर आणि 15 धावा झाल्यात. 50चं टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. तर कर्जत तालुका सहचिटणीस भारतीय जनता पार्टी वसंत महाडिक साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर भाजपा कार्यकर्ते तथा यशस्वी उद्योजक किशोरजी ठाकरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल दिनेश माधव रसाळ साहेबांना की आपण या ठिकाणी किशोरजी ठाकरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. साहेबांना देखील इथून सन्मानित केलं जाईल. निलेशजी पिंपरकर, पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भाजपा वॉर्ड अध्यक्ष निलेशजी पिंपरकर यांच्या शुभ हस्ते किशोरजी ठाकरे साहेबांचा सन्मान. त्यानंतर युवा मोर्चा रायगड जिल्हा खजिनदार मिनेशजी मसने यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मसने साहेब आपणही समोर यावा. आपला देखील अत्यंत मानाने या ठिकाणी सन्मान केला जातोय. भाजपा नमो चषकामध्ये 100% भाजपाचा नारा देत दिनेश माधव रसाल आणि निलेशजी पिंपरकर साहेबांच्या वतीने सर्वांचा हा सन्मान. खरं तर फायनलची मॅच सुरू आहे. 18 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे टीम एसबीसीसी उमरोलीला. पहिला बॉल रुपेशचा फसवा चेंडू होता. पंच या ठिकाणी बघतायत. या दरम्यान दुसरा धावेचा कॉल आहे. वेगाने दाबला. रनआउटची चान्स बनेल का? 2 धावा. पंचांनी नो बॉल इथे घोषित केलाय. या दरम्यान यानंतर सन्मान होईल तो मात्र कर्जत तालुका युवा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कर्जत तालुका युवा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे यांचा सन्मान. हँडसम डॅशिंग लुक सर्वेश गोगटे साहेबांचा आणि त्यांचा सन्मान. युवा शहर अध्यक्षांचा हा सन्मान या ठिकाणी किरण दादा रसाळ आणि निलेश रसाळ दादा या युवा नेतृत्वाकडून युवा शहर अध्यक्षांचा हा सन्मान आहे. या दरम्यान नो बॉल आला. फ्री टच नेक्स्ट बॉल वरती 3 रन इथून ऍड होतील. 32 धावा पाहिजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. आणि त्यानंतर आदरणीय जयेशजी ठाकरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल अत्यंत मानाने जयजी ठाकरे साहेब आपण या ठिकाणी यावं. त्याचबरोबर या दरम्यान आणखीन एक व्हाईट बॉलची फेक झाली ती रुपेश झुळेची. त्याचबरोबर पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेल मोहिते दादा असतील आपणही या ठिकाणी यावं. आणि त्याचबरोबर साहेब या ठिकाणी आलेत. आपणाच विनंती करेल आपणही असं नसतं बाबा. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच सुरू आहे. 31 धावा 18 मध्ये पाहिजेत. फ्री होती आणि त्याची चान्स मिळाली ती एसबीसीसी उमरोलीला. 1 रन मिळेल. आता 30 धावा संख्येची गरज आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी चिटणीस आदरणीय रमेशजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. रमेशजी मुंडे साहेबांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्याची मी विनंती करेल की आपण रमेशजी मुंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आणि सर्व पाहुण्यांचा सत्कार इथे आपण करतो. जिल्हा चिटणीस भारतीय जनता पार्टी रमेशजी मुंडे साहेबांचा सत्कार. या ठिकाणी चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पार. खतरनाक शॉट आहे. आणि स्क्रीन वरती बघू शकाल तुम्ही रमेशजी मुंडे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करत असताना काशीनाथजी रसाळ साहेब, निलेशजी पिंपरकर आणि दिनेश माधव रसाळ दादा यांच्या वतीने हा सन्मान. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय जयेश मोहिते दादांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. जयजी मोहिते दादा आपण या ठिकाणी यावं. आपला देखील सन्मान युवा नेतृत्व या विभागातील पात्र जिल्हा परिषद वॉर्ड मधील त्यांचा देखील सत्कार. आणि या दरम्यान फटका भारी आहे. हवे ते चेंडू पण खेळाडू पोहोचू शकणार नाही. चेंडू सीमा पार फेकलाय तो सीमा बाहेर. ठोकलाय तो चौकार. धावा पोहोचल्या चौकाराने. टोटल रन आतापर्यंत झाल्यात 50चं टार्गेट असताना. अठ्ठावीस धावा झाल्यात ते एसबीसीसी उमरोलीच्या. अवघ्या 22 धावांची गरज आहे. चेंडू मैदानावरती पाठवा. आणि त्यानंतर आदरणीय दत्ता चंचे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो दत्ता चंचे साहेबांना की आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारावा. आणि मी आमंत्रित करतोय या परिसरातील युवा कार्यकर्ते मंगेश खेडेकर यांना की मंगेश दादा आपणही या ठिकाणी यावा. असं नसतं व्हावं. आपलं देखील भाजपा नमो चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे मंगेश खेडेकर दादा. आंबिवलीचे या परिसरातील युवा नेतृत्व मंगेश खेडेकर आणि दत्ता चंचे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत असताना
एक सिंगल रन वरती थांबवण्याचा मानस आणि ताळमेळ बिघडले. फेक थोडा लेट थ्रो झाला. 2 धावा झाल्या. 30 धावा झाल्यात. अजून 20 धावांची गरज आहे. ती SBCC उमरवली. आता आपण मॅच कडे फोकस करू. खरं तर कॅमेरामॅनने भरपूर सारं काही कव्हर केलं. कारण एकीकडे मॅच सुरू आहे, प्रेक्षकांना सामना बघायचा, फायनल कशी होईल, चुरस निर्माण होईल का, आणि मैदानाच्या आतमध्ये हे द्वंद्व फायनल्स आहे. कारण क्रिकेटची ही जत्रा आणि क्रिकेटच्या या भाजपा नमो चषकामध्ये अजून 20 धावा पाहिजेत SBCC उमरोलीला. फटका यावेळेला हवेत चालला. विकेटची चान्स बनली आहे आणि पकडली आहे कॅच. रुपेश ढुळेच्या नावावरती आणखीन एक विकेट. आणि या विकेटने मात्र सामन्यामध्ये थोडा ट्विस्ट निर्माण केलाय. दुर्बा 11 सावळे संघ इथे टीट फॉर टॅट करेल का आणि पलटवार करत हा फायनलचा सामना जिंकेल का, हे आपल्याला बघायचं. या ठिकाणी आणखी काही पाहुणे या ठिकाणी जॉईन होतात. मी त्या पाहुण्यांना या ठिकाणी विनंती करेल की आपण यावं. मंगेशजी चंदणे साहेब आणि रवींद्र जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. भाजपा नमो चषकामध्ये मंगेशजी चंदणे साहेब आणि रवींद्र जाधव साहेबांना विनंती करेल, साहेब आपण आसनस्थ व्हावं. फायनलची मॅच आहे. विकेट इथून आउट झालेले 20 धावांची अजून गरज आहे. सामना थोडा रोमांचक बनवण्याचा प्रयत्न दुर्बा 11 सावले टीम कडून केला जातो. रुपेश ढुळेच्या नावावरती ही विकेट आणि या विकेटने मात्र खरं तर एक सामना आपण खेचू शकतो ही परिस्थिती. आणि लगेच आपण पाहुण्यांचा सन्मान करू. मंगेश चंदने साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा ही विनंती करतोय मी काशीनाथजी रसाळ साहेबांना. ज्येष्ठ नेते या विभागातील काशीनाथजी रसाळ साहेब आणि मानाने आपण मंगेशजी चंदने यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. शरीरावरती अपील मैदानाच्या आत आणि इथून मात्र फलंदाज सेफ आहे. त्यानंतर रवींद्र जाधव साहेबांचा सत्कार. 2 ओव्हर संपल्या, 30 धावा झाल्यात. 2 ओव्हर मध्ये 20 धावांची गरज आहे आणि मी विनंती करेल रवींद्र जाधव साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. काशीनाथजी रसाळ साहेब आपल्या शुभास रवींद्र जाधव साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. भाजपा कर्जत तालुका नमो चषकामध्ये आपण रवींद्र जाधव यांना सन्मानित करावं. सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान. फायनल मॅच अगदी सुरू असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पात्र जिल्हा परिषद वार्ड धोत्रे गाव आणि या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने सर्वांचा सत्कार या ठिकाणी आपण करतो. आणि काय मॅच राहिली, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12 चेंडू मध्ये कंपल्सरी 20 धावांची गरज आहे आणि खरं तर फलंदाजांना मोठी संधी आहे. जर षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक ठोकली तर किरणजी ठाकरे साहेबांकडून 1111 आणि जर कोणत्या फलंदाजाने जिथे पाहुणे बसलेत त्यांच्या पुढ्यात जर षटकार ठोकला तर मात्र महाराष्ट्र किसन मोर्चा उपाध्यक्ष सुनीलजी गोगटे साहेबांकडून 1000 रुपयाचं बक्षीस आणि जो संघ जिंकेल त्यांना संदीप शेठ रसाल यांच्याकडून 1000चं बक्षीस आणि षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी दिनेश माधव रसाल साहेबांकडून देखील 3000चं कॅश प्राइज. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. खरं तर 1 रन मिळेल. आता 12 बॉल 19 ची गरज आहे. इतकं मोठं कॅश प्राइज लागलंय तर खरं तर मलाही असं वाटतं की माईक बाजूला ठेवावा आणि एखाद्या संघामध्ये चान्स मिळावी आणि मी तो षटकार कदाचित पाहुण्यांच्या पुढ्यात ठोकावा. कारण तो षटकार आला तर मलाच पहिलं माईक बाजूला ठेवून धावावं लागेल तो चेंडू अडवण्यासाठी. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. फटका दमदार शरद बुंदाडेचा ठोकलाय सिक्सर. किंग ऑफ उमरोली बॅटिंग मधील धमाका ठोकलाय सिक्सर. आणि खरं तर आज दिवसभरामध्ये दिनेश माधव रसाळ साहेबांनी हा जो फलंदाज बॅटिंग करतोय याने 3 लगातार षटकार ठोकले. त्याला 3000चं कॅश प्राइज दुपारी शरद बुंदाटेला दिले होते आणि आता पुन्हा एकदा शरदचा झंझावात. गौतम धुलेवरती आक्रमण होतं पण षटकारानंतर गौतमचा पलटवार डॉट बॉलची फेक. तर या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे माजी मुंबई उपाध्यक्ष तसेच आमदार आर्यन सिंह साहेब यांचे पीए श्री मिलिंद मल्ती साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मिलिंद मल्ती साहेब वॉर्म वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. इथून एक सिंगल रन आली. आता 8 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. तर मिलिंदजी मल्ती साहेबांचा सत्कार दिनेशजी
निलेशजी पिंपरकर यांना मी विनंती करेल, पात्र जिल्हा परिषद वॉर्ड भाजप अध्यक्ष आदरणीय निलेशजी पिंपरकर यांच्या शुभ हस्ते आपण भारतीय जनता पार्टीचे माजी मुंबई उपाध्यक्ष तसेच आमदार आर्यन सिंह यांचे पीए श्री मिलिंद मलथी यांचा सत्कार या ठिकाणी करतोय। फटका रत्नदीपचा 9 बॉल 12ची गरज आहे। बॉल रुपेश झुलेच्या डोक्याला स्पर्श करत मागे पोहोचलाय चौकार, मिसफील्ड झाली रुपेश झुलेकडून। आता 8 चेंडू 8 धावांची गरज। 9 बॉल 12चा सामना 8 बॉल 8। संध्याकाळ झालेली आहे, सूर्य अस्ताला पोहोचलाय, त्यामुळे चेंडूवरती तेवढा फटका दमदार येणार नाही कारण वातावरणात थोडं दमटपणा आहे, त्यामुळे आता ताकद भरपूर लावावी लागते। आणि या दरम्यान दुर्वाईल्यामुळे सावळे संघाला थोडं बेनिफिट आहे बॉलिंग करताना, पण रत्नदीप सारख्या मोठ्या फलंदाजाला ते थांबवतील का? हलक्या हाताने टचचा प्रयत्न झाला, एकच सिंगल। आता 7 बॉल आणि 7 धावांची गरज आहे एसबीसीसी उमरोली या संघाला। मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी, सर्व पाहुणे अगदी मंचाच्या समोर अत्यंत सन्मानाने इथे विराजमान झाले आणि हा दैदिप्यमान सोहळा, धोत्रेकरांची ही स्पर्धा, भाजपा नमो चषकाची ही फायनल आणि खानदान गावाचं नदीच्या किनारी असलेलं, खरं तर आपण ज्या ठिकाणी बसलो डाव्या बाजूला 2 नद्या एकत्र मिळतात असं हे ठिकाण आहे खानदान गाव। आणि या ठिकाणी अपील मैदानाच्या आत रनआउटची देखील चान्स आहे आणि एक विकेट तर मिळणार नक्कीच। मोठा ट्विस्ट, मोठा फलंदाज रत्नदीप लोंगले इथून बाद। 8 बॉल 8 होत्या, एक सिंगल आली, 7 बॉल 7 होत्या, रत्नदीप आउट झाला। आता 6 चेंडू 7 धावांची गरज। आणि कर्जत तालुक्यामध्ये भाजपा नमो चषकामध्ये ती मानाची पहिल्या क्रमांकाची 4.25 फुटाची ट्रॉफी आणि 40,000 रुपये क्रमांकाचं पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 20,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी, तिसरं बक्षीस 10,000 आकर्षक ट्रॉफी आणि चौथं बक्षीस 10,000 आकर्षक ट्रॉफी आणि 6 चेंडू मध्ये कंपल्सरी 7 धावांची गरज आहे। कंपल्सरी 6 बॉल कंपल्सरी 7 धावांची गरज। आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आता शेवटच्या ओव्हरची प्लॅनिंग, म्हणजे खरं तर दुर्वाईलेवण सावळे संघाचा गेम प्लॅन कसा असेल, 100% भाजपाचा नारा देत पात्र जिल्हा परिषद वॉर्ड, खरं तर जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये हा वॉर्ड अत्यंत महत्वाचा आहे आणि तिथे मात्र भाजपा वाढवण्यासाठी जे नेतृत्व काम करतंय ते भाजपा, खरं तर जिल्हा परिषद वॉर्डचे अध्यक्ष निलेशजी पिंपरकर आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस आदरणीय दिनेश माधव रसाल साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते या विभागातील काशीनाथजी रसाल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आता मानाच्या 4 ट्रॉफीज आणि 4 चेक कॅशचे इथून आणण्यात आलेत बक्षिसाची रक्कम। आणि मैदानाच्या आत अत्यंत प्रामाणिकपणे हर्षलने सांगितलं हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आणि हर्षल बॅटची कडा। सामना आता 5 चेंडू आणि कंपल्सरी 7। एसबीसीसी उमरोली संघ फायनल जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये कंपल्सरी 7 आणि दुर्वा 11 सावळे संघाला धावा इथून डिफेन्स करायच्यात। सावळे संघाचे भरपूर पाठीराखे उजव्या बाजूला आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला एसबीसीसी उमरोली संघाचे, खरं तर फटाक्यांची आतिषबाजी होईल, जो संघ जिंकेल त्यांच्या विजयाचा जल्लोष, भाजपा नमो चषकाची सांगता होईल या फायनल मॅचने। चला थोडा वेळ असू द्या, कारण तुम्ही जर उशीर केला तर कदाचित माझी मसा यात्रा कॅन्सल होईल। 5:54 झालेली आहेत, त्यामुळे आपण लवकर खेळा आपणास विनंती आहे, पाहुण्यांना देखील जायचंय। पण 5 चेंडू आणि कंपल्सरी 7, कुछ भी हो सकता है, काही होऊ शकेल, 19-20 काही होऊ शकेल। कधी हा संघ पुढे निघतोय, कधी तो संघ पुढे निघतोय। कोणी जरी जिंकला तरी ट्रॉफी दोघांनाही मिळणार आहे, फक्त क्रमांक कितवा, टॉप कोण ठरेल यासाठी ही फायनल आहे। गोलंदाज तयार, अक्षय मोडक, वेगवान चेंडू हवेत किती दूर गेलाय चेंडू, क्रमांक 50वा नदीच्या पात्रात गेलाय, 50वा चेंडू नदीच्या पात्रात। आता अवघ्या 1 धावेची गरज आहे, 1 रनची गरज आहे आता फक्त
1 रनची गरज आहे आता फक्त. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. आता 4 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि कर्जत भाजपा नमो चषकाची ही स्पर्धा लाईव्ह 50,000हून अधिक लोक या क्रीडा स्पर्धेचा आनंद त्यांनी घेतला आणि विजयाचा षटकार. डीजे बजाव गाणं जिंकलाय तो SBCC उमरोली. डीजे बजाव, फटाके बजाव.